सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। समागम ज्याचे प्रेम विठ्ठली। आज भगवती श्री संतोषी माता संस्थान या संस्थांचा हा उत्सवाचा रौप्य महोत्सव तत्प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव शिव महापुराण कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवपंचायतन महायज्ञ सोहळा अशा अनेकविध उत्सवाने सजलेला हा रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवामध्ये भगवत सेवेच्या प्रित्यर्थ निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकोबारायांचे परमशिष्य श्रेष्ठ शिष्य संत निळोबारायांचा आहे। अभंगाकडे जाण्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना पाहून अभंगाचा मूळ प्रस्तावना पाहून नंतर अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत। विठ्ठला श्री संतोषी माता संस्थान या संस्थानच्या अध्यक्षा हरिभक्त परायण चंद्रकलाताई उत्तमराव सास्ते यांच्या संयोजनामध्ये अर्थात या कार्यक्रमाच्या त्या संयोजक आहे व ज्यांच्या वाणीतून आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहात ते आमचे परमस्नेही हरिभक्त परायण विष्णू महाराज सास्ते व यज्ञाचे आचार्य पंडित अनिकेत मयुरे गुरुजी
तद्वत ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज शिरसाट आदी कार्यक्रमाचं हे संयोजन नियोजन आहे। आणि या कार्यक्रमाच्या पाठीमागे आपल्या परिसरात अनेक कार्यक्रमाला ज्यांचं कुशल मार्गदर्शन असतं असे आमचे विष्णू महाराज असते। उपस्थित परिसरातील सर्व संतगण, त्याचप्रमाणे ज्यांनी दररोजच्या कार्यक्रमाला अतिशय आपल्या गोड मधुर स्वराने तालाने सजवलेला आहे, शोभा वाढवलेले असे आमचे सर्वस्त गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व गुणीजन मंडळी। तद्वतच या पवित्र कार्यक्रमामध्ये श्रोता म्हणून उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतागण, आणि आता आपण पुढे अभंगाच्या अगोदर अभंगाची प्रस्तावना पाहणार आहोत। विठ्ठला विठ्ठला घडो त्याचा समागम ज्याची प्रेम विठ्ठली। निळोबारायांनी अतिशय सरळ सोप्या भाषेमध्ये वेद शास्त्र पुराण आदीचा आपण ऐकलेलं आहे, श्रवण करत आहे। वेद अवघड आहे, शास्त्र अवघड आहे, पुराण त्याच्यापेक्षा सोपे आहे, त्याच्यापेक्षा संत वाङ्मय सोपं आहे। आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वरी जरी अवघड असेल, परंतु ज्ञानेश्वरीचा अर्थ कळण्यासाठी तुकोबारायांनी समाजाच्या भाषेमध्ये अतिशय सोप्या सरळ भाषामध्ये आपल्या 4000 अभंगाची रचना करून गाथ्याची निर्मिती केली। आणि तुकोबारांचा गाथाही समाजाला कळावा म्हणून तुकोबारायांची भाषा पुन्हा एवढी सोपी केली, आणि ते सोपे करणारे संत निळोबाराय आहे। म्हणून निळोबारायांच्या अभंगामध्ये त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे, बाबांनो, संतांचा सहवास व्हावा आणि संतांच्या सहवासाने काय व त्यांच्या सहज वचनाने बोलण्याने उपदेशाने जीवाचा उद्धार होतो, वैराग्याची वाढी होते, परमार्थ दृढ होतो आणि अंतिम आत्मसाक्षात्काराचा संचार म्हणजे स्वानुभव अंतकरणामध्ये निर्माण होतो, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे। आणि म्हणून आता आपण त्याचा भावार्थ पाहणार आहोत। विठ्ठला जीवनामध्ये संस्कार आणि सहवास महत्वाचा आहे। संस्कार आहे आणि सहवास आहे, आणि सहवासाने संस्कार येत असतात। आई वडिलांचा संस्कार बालपणी झाला, त्यांचे जे संस्कार आहेत आपल्यावरती घडल्या जातात। पुढे त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण शालेय शिक्षणामध्ये आलो, दोस्त मित्रामध्ये आलो, जसा जसा सहवास घडला त्या प्रकारचे संस्कार आपल्या अंतकरणावरती दृढ झाले। आईच्या संस्कारातून चुकला सहवासा, बाकी मित्रा आदींच्या संस्कारातून चुकला, मग संतांचा सहवास आहे। आणि संतांच्या सहवासाने मिळालेला संस्कार शेवटी तुम्हाला परमेश्वरापर्यंत या तुमच्या उद्धारापर्यंत नेऊन पोहोचत असतो। म्हणून संतांचा सहवास महत्वाचा। विठ्ठला विठ्ठला कारण आयुष्याचं ध्येय आणि साध्य संतांच्या संगतीतून प्राप्त होत असतं। आणि आपण संतांच्या संगतीपासून जर वंचित राहिलो तर आपल्याला पुन्हा पुढे कोणीही संस्कार देणारा उरलेला नाही। ईश्वराची भक्ती करता येते पण ईश्वर संस्कार देत नाही। समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, ते संस्कारी असतील तर संस्कार देतील, आणि ज्यांच्यामध्ये परमार्थाचे पवित्र संस्कार आहेत असेच लोक इतरांना चांगले संस्कार देऊ शकतात। आणि जगामध्ये सज्जन जर कोण असेल, सज्जनाचा सहवास जर कोणाचा असेल तर संतांचा आहे। विठ्ठला विठ्ठला
संत सज्जन आहे, कृपावंत आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज. संत कृपाळू आहे, सोबतच सज्जन आहे. सज्जनांनो, सज्जनाचा सहवास घडणं हे अनंत जन्माच्या पुण्याचा भाग आहे. आणि आपल्याला मागचं पुण्य नसेल तर आपल्याला संत सहवास घडणं शक्य नाही, सज्जनाचा सहवास घडणं शक्य नाही. म्हणून 4 गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला आचार, विचार, कृती आणि उच्चार. पहा, ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी सांगायचे की बाबा, साधू मध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याचा सहवास आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आचार आहे, विचार आहे, कृती आणि उच्चार आहे. आचार म्हणजे आचरण. काय? आचारो प्रधान धर्म. साधूच्या जीवनातला आचार हा प्रधान धर्म आहे. विठ्ठला सर्वप्रथम आचरण. आचार म्हणजेच आचरण. साधू झाल्यानंतर तो किती त्या ठिकाणी विद्वत्ता झाडतो त्याला महत्व नाही, किती तुम्हाला रंजवतो रंगवतो त्यालाही महत्व नाही. त्याच्या पाठीमागे त्याचं आचरण काय आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुकोबारायांना हे आपल्या जीवनात वाटलं नाही तोपर्यंत ते कीर्तनाला सुद्धा उभे राहिलेले. काय? मी परिपक्व झालो किंवा नाही हे जोपर्यंत त्यानं बसा खाली. विठ्ठला विठ्ठला तुमच्यातले एक जण इथं उभा राहा. मी काय कुठं पळून नाही चाललो, मी इथंच बसलेलं आहे कीर्तन होईपर्यंत. मला काय राखायचं काम नाही, लोक राखा. विठ्ठला विठ्ठला परिस्थिती अशी आहे, आचरण मूल्यवान आहे, फार मूल्यवान आहे आचरण. आणि जोपर्यंत आचरणात साधू पक्का होत नाही तोपर्यंत जगाला त्याने उपदेश करू नये, अशा आमच्या पूर्व संतांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक श्रीमंत माणसाचा पोरगा व्यसनाच्या नादी लागला. आपण आज आपल्या धर्मात पाहतो काय तरुण पिढी हरवलेली आहे. आणि ज्या धर्मातले तरुण पोर हरवलेले आहे त्या धर्माचं रक्षण अवघड आहे. लक्षात ठेवा.
म्हणून धर्मातले तरुण हरवायला नको, तरुणामध्ये जागृती नित्य पाहिजे. इतर धर्माचं तसं नाही, इतर धर्मात कीर्तन नाही. लक्षात ठेवा, एक शब्द जर त्यांनी त्यांच्या धर्मस्थळावरून फेकला तर हजारो नाही लाखो तरुण ते उभे राहतात येऊन. आणि इथं किती बोंबलायला लागले दररोज, त्या ठिकाणी कोणी यायला तयार नाही. म्हणजे आस्था संपलेला हा धर्मातला आपल्या तरुण आहे. याच्यामध्ये जागृती हरवलेली आहे, त्याच्यातलं शौर्य हरवलेलं आहे, वीर्य हरवलेलं आहे, सर्वच हरवलेलं आहे. म्हणून धर्माच्या प्रती आस्था निर्माण होत नाही. सज्जनांनो लक्षात ठेवा, फार वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो की श्रीमंताचं पोर, त्याला व्यसन काही दारूचं नाही लागलं, त्याला व्यसन तंबाखूचं गुटख्याचं व्यसन लागलं. बापाला एकुलता एक, बापाला एकच चिंता की हा जर व्यसनाने गेला, काही झालं, तुझ्या माझा प्रपंच कोण सांभाळणार, शेतीबाडी कोण सांभाळणार, माझ्या पुढचा वारस कोण असणार, फार मोठी चिंता त्याला. मग पोराचं व्यसन सुटावं म्हणून इकडे ने तिकडे ने, डॉक्टरकडे ने, याच्याकडे ने त्याच्याकडे ने, चौकडून येऊन कंटाळा, पण पोराचं व्यसन सुटत नव्हतं. विठ्ठला विठ्ठला व्यसन पोराचं सुटत नव्हतं. मग तेही कंटाळा, आता न्यायचंच कुठं. शेवटी कंटाळला होता, सहज बसला होता, डोक्याला हात लावून कोणीतरी माणूस भेटला. काय झालं, डोक्याला हात लावून कसं काय बसले की नाही. माणसाला संसारात टेन्शन आलं की माणसं डोक्याला हात लावून बसतात, उदास होऊन बसतात, नाराज होऊन बसतात, नाही तर काही करायला तयार होतात. परिस्थिती अशी आहे. सज्जन माणूस भेटला, बिचारा तुम्हाला का हो कसं काय उदास बसले, असं डोक्याला हात लावून. पोरग फार बिघडलं, काय फार पोरग बिघडलेलं आहे. आणि मी तुम्हाला अनुभव सांगतो की जेवढे हिंदू धर्मातले पोरं बिघडलेले आहेत, कोणत्याही धर्मातले तेवढे बिघडलेले जेवढे आपल्या धर्मातले बिघडलेले आहेत. त्याचं कारणच एक आहे, ते विचार घ्यायला तयार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांना कोणतेही संस्कार प्राप्त होत नाही, संस्कारापासून वंचित राहतात. सर्वच म्हणायचं नाही मला, पुष्कळ चांगले असतील पण बहुसंख्य वाईट आहेत. विठ्ठला विठ्ठला मग त्या माणसानं त्याच्या बापाला सांगितलं, अरे आपल्या जवळ डोंगरामध्ये महाराज राहतात, कसंही समस्या असू द्या, महाराज सोडवल्याशिवाय राहत नाही. महाराजाकडे जा तुम्ही. टीव्हीवर पहा, चॅनलवर पहा, पेपरमध्ये पहा, यूट्यूबवर पहा, सर्व सोशल मीडियावर पहा. समस्या सोडवणारेच महाराज जास्त झाले. काय आणि म्हणून उपदेश करणाऱ्याला महत्व कमी व्हायला लागलं. ज्याच्याकडे त्याच्याकडे समस्या आहे. मी आता एमपीत गेलो, तिथं असा बोर्डच लागला होता, ज्याला भूत लागला असेल, पिशाच लागला असेल, जादूटोणा झाला असेल, काही झाला असेल तर त्यानं आमच्याकडे आमचा फोन, आमचा पत्ता, आणि आमच्याकडं कसंही भूत असू दे, आम्ही काढल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही जगामध्ये. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाने कधी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही, अंधश्रद्धेचे विचार जगाला सांगितले नाही. जगाच्या उद्धाराचे विचार जगाला सांगणारा संप्रदाय एकमेव जर कोणी असेल तर वारकरी संप्रदाय. लक्षात, एकमेव संप्रदाय आहे. मग त्याच्या बापानं ऐकलं, कोणीतरी महाराज आहेत बा डोंगरात बसलेले, आहे की नाही. मग त्यानं पोराला घेतलं, डोंगरात नेलं. महाराज खरोखर झोपडी होती, झोपडीच्या पुढे, झोपडीजवळ धुनी होती, धुनी पुढे बसलेले होते महाराज. होते ते महाराजच होते, असं काही नाही. आणि मग ते बसलेले होते. हा गेला, महाराज हा पोरगा पहा याच्याकडे, थोडंसं याच्याकडे पहा. महाराज म्हणले चांगला दिसतो, त्याच्याकडे काय पाहायचं. अरे त्याच्याकडे पाहायचं काय, ते हात पाय नाक डोळे चांगला दिसून राहिला, पाहता काय. नाही नाही याच्याकडे झालं चांगलं पहा. म्हणजे झालं काय, समस्या काय तुमची. इतका व्यसन करतो महाराज, रात्रंदिवस गुटके तर खातो, पण झोपताना सुद्धा तोबाडात ठेवून देतो का झोपतो, काय गुटखा. आणि मग महाराज म्हणाले असं का, बर बर गुटख्याची समस्या आहे का, गुटख्याचं व्यसन आहे. म्हणजे का रे, केव्हापासून खातो. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून खातो महाराज, तुमच्या पुढं मी काही खोटं बोलत नाही. काय खातो ना, म्हणजे हो खातो. बर, बापाला सांगितलं एक काम करा, आज किती तारीख आहे, 29 आहे की नाही.
1 तारीख असेल त्या दिवशी त्याने सांगितलं आता 1 तारीख आहे, पुढच्या 1 तारखेला घ्या. याचं जर व्यसन राहिलं तर मला म्हणा, मग मी पूर्ण प्रयत्न करतो व्यसन सोडवायचं. काय होणे महाराज, 1 महिन्याच्या नंतर जे काय करणार ते आत्ताच करून टाका आणि 1 महिना त्याचं व्यसनापासून तरी मुक्त होईल तो. नाही मला सध्या मलाही काही करता येत नाही, कारण मी 1 महिन्यापर्यंत करूनच टाकतो मला जे पाहिजे ते. काय 1 महिना याला दिली सुट्टी. पोराला वाटलं 1 महिना महाराजांनी दिले, आता कशाला आहे काही करायची. 4 पुड्या खायचं 10 पुड्या खायला लागलं ते आता, आहे की नाही. महिनाभर इतकी चंगळ करून टाकली व्यसनाची, खर्चाची, सर्व गोष्टीची. मग आली तारीख, त्याचा बाप म्हणाला हे बघ महाराजांनी 1 तारखेला बोललंय चल, आणि 1 तारखेला आणलं महाराजांना. काय महाराजांना धुनीच्या पुढे बसवलं, धुनी पेटलेली होती. काय बसवलं धुनीच्या पुढे. काय 1 महिन्यापूर्वी आला होताच नाही का, त्यावेळी व्यसन करत होता का नाही. म्हणजे त्यावेळी करत होतो, तुम्ही सांगितल्यापुढे पुन्हा 1 महिना लांबलं, पुन्हा 1 महिना केला. आणि आज शेवटच्या भरपूर पुड्या खाऊन आलो. दारू सोडायला जाणारे काय करता म्हणतात, शेवटचा दिवस आहे, उद्यापासून सोडायचीच आहे, मग आज घ्या जेवढी पिऊन घ्यायची तेवढी, आहे की नाही. यानंही सुद्धा तसंच केलं. आणि महाराज म्हणाले त्याच्या बापाला हे पा आता काय याला आणायचं काम पडणार नाही. आणि त्याला समोर बसवलं. एकुलता एक आहे, गुटक्यानं उद्या कॅन्सर झाला मेला तर बापाचं हे त्या ठिकाणी वैभव कोण सांभाळायचं कळतं का नाही तुला. जन्म मोठा आहे का मरण मोठं आहे, माणूस मोठा आहे का मरण मोठं आहे, बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याला. तेव्हा माझ्या थोड्या लक्षात येऊन राहिल्या महाराज, पण मला शेवटचं सांगा काय करू. काढ म्हणले पुड्या खिशातल्या, टाक्या धुनीमध्ये दिल्या टाकून. आजपासून जर खाशील तर लक्षात ठेव. आलं का लक्षात. म्हणजे महाराज चांगलं लक्षात आलं. उद्यापासून पुडी खाणार काय पण पुडीकडे पाहणार सुद्धा नाही. आता बापाचं काम झालं की नाही चुपचाप उठायचं ना घरी यायचं. ते म्हणतं महाराज एवढ्याच गोष्टी जर 1 महिन्यापूर्वी सांगितल्या तर माझा 1 महिन्याचा खर्च नसता वाटला का. काय महाराज म्हणाले मी त्यावेळी सुद्धा सांगत होतो रे बाबा, परंतु त्यावेळी मी सुद्धा गुटके खात होतो, मला सुद्धा सोडायला 1 महिना लागला. सोडल्यानंतर मी याला उपदेश करू शकलो की तू सोड म्हणून. तसं सज्जनाचं संतांचं काम आहे. अगोदर आचरणाला महत्व आहे, नंतर उपदेशाला. विठ्ठला नवीन जीवन जगायचं असेल तर नवीन विचार घ्यायला पाहिजे. आमच्या तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, अभिनव सुख करिया विचारे, 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 अभिनव सुख करिया सुख तरिया विचारे, विचारावे बरे संतजनी. अभिनव म्हणजे आजपर्यंत जे सुख तुम्हाला मिळू शकलं नाही, नूतन सुख. आयुष्य जगत असताना प्रत्येकाला सुखाची आशा आहे. काय आणि सुखाच्या आशेनं जगणारा प्राणी जो आहे
तो मनुष्य तर आहेत, पण प्रत्येक प्राण्याला सुखाची अपेक्षा आहे. सुख आणि दुःख या दोघांपासून निरपेक्ष जीवन जगणारे फक्त जगामध्ये संत आहेत. न त्यांना सुखाची अपेक्षा आहे, न दुःखाची अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला सर्वात मोठी गोष्ट पहिला नंबर मी तुम्हाला सांगितला, आचरण महत्वाचं आहे. आचार्यहीनम न पुनंती वेदाः, शास्त्र सांगते आचार्यहीन पुरुषाला वेदशास्त्र ईश्वर सुद्धा पुनीत करू शकत नाही, असं आचरणहीन व्यक्तीच्या विषयी सांगितलेलं आहे. म्हणून साधूच्या जीवनामध्ये आचरण 1 नंबर, नंतर 2 नंबर विचार आहे. आचरण असावं, विचार असावा, नंतर 3 नंबरला कृती आहे. कृती म्हणजेच कर्तृत्व, कर्तव्य ज्याला म्हणतो आपण. आपल्याला दिलेलं जे कर्तव्य आहे, साधूला दिलेलं कर्तव्य साधूने करावं, संसारिकांना दिलेलं कर्तव्य संसारिक लोकांनी पालन करावं. शास्त्राने सर्वांच्यासाठी कर्तव्य दिलेलं आहे. 4 आश्रम असतील, 4 वर्ण असतील, सर्वांच्यासाठी कर्तव्य सांगितले आहेत, कर्म सांगितलेले आहेत, विधी सांगितलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कृतीच्या नंतर उच्चार आहे. उच्चार म्हणजे उपदेश, उच्चार म्हणजे ज्ञान. 3 पायऱ्या चढल्यानंतर साधूला किंवा मनुष्याला उपदेश करण्याचा अधिकार येत असतो, असे रंगनाथ महाराज गुरुजी सांगायचे. विठ्ठला विठ्ठला आणि उपदेशाने नंतर समाजाला त्याचा प्रबोध होतो, बोध होतो, समाजाला त्या गोष्टी कळतात आणि समाजाला उपदेश ठटल्यानंतर समाजाचा उद्धार होतो. आणि म्हणून अशा उपदेशक असणाऱ्या आचारवान, विचारवान, कर्तव्यवान आणि खरोखर उपदेशक असणाऱ्या संतांचा सहवाद घडावा, असं पहिल्याच्या समागम ज्याचे प्रेम विठ्ठली, त्याचा समागम घडो. कोणाचा? ज्याचं भगवंताच्या प्रती अनन्य प्रेम आहे. अनन्य म्हणजे काय? अनेक दुसरे मज नाही आता, नेमिले चित्ता पासोनिया. काय? अन्याश्रयानाम त्यागः इति अनन्यता. वैष्णवाचं भगवंताच्या प्रती अनन्य प्रेम आहे.
अशा वैष्णवाचा समागम म्हणजे सहवास, संगती घडो. विठ्ठला विठ्ठला अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. पद दे दयाची संगती, पद दे दयाची संगती, पद दे दयाची संगती, पद दे दयाची संगती. भगवी कमलापती, भगवी कमलापती, भगवी कमलापती, भगवी कमलापती. अखंड जया तुझी प्रीती, मदते तयाची संगती. मग मी कमळापती, तुझ बाणाने कंठाळा. ज्याचे प्रेम विठ्ठली, ज्या भगवत भक्ताचं वैष्णवाचं प्रेम पांडुरंगाच्या प्रती अनन्य प्रेम आहे. काय प्रेम वैषयिक प्रेम असतं, त्याला सापेक्ष प्रेम म्हणतात. कोणत्या तरी आशेनं केलेलं प्रेम, कोणत्या तरी स्वार्थानं केलेलं प्रेम. पण दुसरं प्रेम निष्पेक्ष आहे. निरपेक्ष प्रेम फक्त साधू भगवंतावरच करू शकतो. काय संसाराचं प्रेम सापेक्ष आहे. कारण ज्या प्रेमामध्ये सबाई अभ्यंतर स्वार्थ भरलेलं आहे ते संसारातलं प्रेम आहे. स्वार्थाशिवाय माणूस संसारात काहीच करू शकत नाही. ती संसाराची रीत आहे, संसाराचा व्यवहार आहे. सहवास घडला पाहिजे साधूचा. कशासाठी? आपलं सोहित होण्यासाठी. सोहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तिने. किती सहवास घडला पाहिजे शास्त्र सांगते किंवा संतही सांगतात. विठ्ठला विठ्ठला शास्त्र सांगते की लवे नापी निमिषे नापी. डोळ्याचं पापण उघडायला लागायला जेवढा वेळ लागतो तेवढी जरी सत्संगती अर्धक्षण होय संताची संगती, तेने होय शांती महापापा. एक घड़ी आधी से पुनियाद, एक घड़ी आधी से पुनियाद. तुलसी संगत साधु की हरे कोट अपराध. एक घड़ी आधी से पुनियाद. एक घडी जरी संताची संगती घडली नाहीतर अर्धी घडी आधी से पुनियाद. निमेष मात्र जरी संतांची संगती घडली कटे कोट अपराध. कोट्यावधी अपराधाची होळी होते, दोषाची निवृत्ती होते. तुले नापी नवे नापी एक क्षण, तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग. तुलनताही सकल मिली तो सुखल वसत संग.
सुंदरकांडामध्ये रामायणाच्या एक दोहा आलेला आहे. ज्यावेळी मारुतीराय लंकेमध्ये जायला निघतात सीतेच्या शोधासाठी, त्यावेळी लंकिनी नामाची एक राक्षसीन असते लंकेच्या द्वारावरती. ती लंकेचं संरक्षण करते काय. आणि रावणाला एक संकेत आलेला असतो की ज्या दिवशी वानर लंकेच्या दारावर येईल समजायचं की तुझा विनाश जवळ आलेला आहे काय. आणि म्हणून रावणानं सांगितलं होतं, माणसं किती आले चालतील, राक्षस आली चालतील, देवताले चालतील, पण वानराला लंकेत घुसू द्यायचं नाही, कारण वानराचा संकेत माझ्या विनाशासाठी आहे. विठ्ठला विठ्ठला मारुतीराय आले, तिनं अडवलं, म्हटलं कस काय चोरून चालला. चोरून नाही जात, तुझ्या समोरून चाललेलो आहे. तर त्यावेळी मारुतीरायाला ती आडू लागली, तर मारुतीरायाला राग आला आणि मारुतीरायाने तिला असा एक डुस्सा मारला. असा तर डुस्सा मारल्यानंतर म्हणजे आता पुन्हा मारू नको, भरपूर झालं एवढंच. आणि तिनं म्हटलेलं आहे दोहा, तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुलायक अंग तुलन ताही सकल मिली जो सुखलव सतसंग. बाबा मारुती, तू संत आहे, सत्पुरुष आहे, आणि तुझा मला केवळ काही क्षणाचा संग घडलेला आहे, तेवढ्या संघाने माझा उद्धार झाला म्हणून समज काय. आता लंकेत जा का कुठेही जाई काही घेणं देणं नाही, परंतु तुझा सहवास एका राक्षसीला एका क्षणाचा सहवास घडतो. एका क्षणाच्या सहवासाचं किती महत्व आहे. तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग. एकदा स्वर्गामध्ये सत्संगाची महिमा काय आहे हे सांगण्यासाठी तराजू बांधण्यात आलं, आणि तराजू मध्ये दोन पलडे असतात तराजूचे. एका पालड्यामध्ये तराजूच्या स्वर्ग ठेवला आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष ठेवला, आणि एका तराजूच्या पालड्यामध्ये अर्ध्या क्षणाची सत्संगती ठेवली. तर कोणतं वजनदार भरलं? संतांची संगती एका क्षणाची वजनदार भरली, तिच्या पुढे स्वर्ग आणि मोक्ष पिका पडला. एका क्षणाच्या सत्संगतीची एवढी महिमा आहे. विठ्ठला संतांचा सहवास म्हणजे संतांच्या ज्ञानाचा, बोधाचा, विचाराचा सहवास. नाही तर आपण रात्रंदिवस साधूच्या सोबत राहू नाही, त्या ठिकाणी सुधारतो काय. किती कीर्तन ऐकले, किती कीर्तन ऐकले, किती वेळा चपला बुट चोरून नेल्या, गणित आहे का त्याचं? काही उपयोगच नाही, ऐकायचं काहीच घ्यायचं नाही. उपदेश घेतल्या गेला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि उपदेशकाचं महत्व कळालं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगतो, पुराणातलं उदाहरण आहे. विठ्ठला विठ्ठला राजा जनकाचा ज्ञान मंडप ज्ञानी लोकांनी भरगच्च भरलेला होता. तिथे आत्मचर्चा होती, ज्ञान चर्चा होती, ज्ञान सत्र होत. आणि त्या ज्ञान सत्रामध्ये एकापेक्षा एक पंडित तिथं आलेले होते, आणि प्रत्येक पंडिताची आपापली बाजू, आपापलं मत ऐकल्या जाणार होतं. याज्ञवल्क्य जनकाचे गुरु, त्यांच्यासाठी उंच आसन लावण्यात आलं. महाराज जनक त्यांच्या खाली बसले आसनावर, पंडित लोक त्याच्या समोर पंडित लोक बसले. प्रत्येकाला आता चान्स दिला जाणार बोलायचा. प्रत्येक जण बोलण्यासाठी उत्सुक आहे. विठ्ठला विठ्ठला बोलत कोण नाही, जे भरलेलं असतं ते बोलत नाही, जे रिकामा असतं ते इतकं बडबड करत राहतं. लक्षात ठेवा, घागर भरलेली असली की डुबडुब करते का, आणि अर्धी असली तर डुबडुब करते. एक नाही, खड्यानं मडकं भरून घ्या किंवा घागर भरून घ्या, लोखंडाची पितळाची, फुल भरली असली खडखड धडधड होतं का. अर्धे खडे टाका ना, असं करा, नुसतं खडखड खडखड.
जे अर्धवट आहे ते जास्त बोलून राहिले आहेत म्हणून लोकांवर परिणाम होत नाही. विठ्ठल विठ्ठल. भविष्यात लोक म्हणतात बाबा इतके उपदेशक झाले पुण्यात, भविष्यात कोणी ऐकणारेच राहतात का नाही पता नाही. सर्वच उपदेशक झाले तर ऐकायचं कोण? जनकाच्या भर सभेमध्ये याज्ञवल्क्य उपदेष्टा आहे. उपदेश करणारा याज्ञवल्क्य आहे, ऋषी आहे. ऋषयः मंत्रदृष्टारः. ऋषी म्हणजे मंत्राचे दृष्टे ज्ञाते. पंडित म्हणजे विद्वान, विद्वान म्हणजे कवी, कवी म्हणजे क्रांतदर्शी. कवीर क्रांतदर्शी. ज्ञानी पुरुष त्रिकालज्ञ असतात, लक्षात ठेवा. त्याला भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान असतं आणि तिन्ही काळापासून जे अलिप्त असतात त्याला म्हणतात ज्ञानी. विठ्ठल मग कीर्तन ज्ञानी लोकांची ऐकायला पाहिजे की अज्ञानी लोकांची ऐकायला पाहिजेत? आणि तुम्ही अज्ञानाची कीर्तन ऐकले तुम्ही ज्ञानी होसाल का? कधीच होणार नाही, लक्षात ठेवा. पण ज्ञानी कोणाला म्हणायचं हाही तुम्हालाही कळत नाही ना आम्हालाही कळत नाही. जो ज्ञानी नाही त्याला ज्ञानी कोण आहे सांगता येत नाही. आणि तुमचा तर प्रश्न नाही, तुम्ही बिचारे अज्ञानी म्हणूनच ऐकायला बसलेले असतात. ज्ञान होण्यासाठी प्रश्न वेगळा आहे. याज्ञवल्क्याच्या तिथं आत्मचर्चा होणार होती, आत्मचर्चा होणार होती. आणि तेवढ्यामध्ये त्या सभेसाठी अष्टावक्र आले. अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडे होते. किती ठिकाणी? 8 ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांचं नाव अष्टावक्र होतं. विठ्ठला विठ्ठला. अष्टावक्र मुनी दोन्ही बाजूला सभेचे लोक बसलेले, मधात येण्यासाठी रस्ता, समोर स्टेज लागलेलं. ज्याला स्टेजवर बसायचं आहे त्याच्या स्टेजवर चढण्यासाठी पायऱ्या. अष्टावक्रांनी जसा प्रवेश केला तो संपूर्ण सभेमध्ये अष्टावक्राला पाहून हास्य पिकलं. सर्वच हसायला लागले कारण त्याचं शरीर असं वाकडं तिकडं होतं. शरीराला पाहून हसायला लागले, शरीराला पाहून हसायला लागले. तरी अष्टावक्र स्तब्ध. त्यांना त्यांच्यावर काहीच परिणाम नाही झाला. कोणी हसलं काय, कोणी रडलं काय, कोणी स्तुती केली काय, कोणी निंदा केली काय. ज्ञानी पुरुषावर काही परिणाम होत नसतो. विठ्ठला तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. काय मानाप मानयो तुल्य तुल्य मित्रारिपक्षयो. गीता सांगते ज्याला स्तुतीशी घेणं नाही, निंदेशी घेणं नाही, ज्याला सन्मानाशी घेणं नाही, ज्याला अपमानाशी घेणं नाही, ते ज्ञानी पुरुषाचं जीवन आहे. आणि असं ज्याचं जीवन झाल्यानंतर त्याला ज्ञानी म्हणतात. आणि त्याचा उपदेश ऐकल्यानंतर तुमचा अविचार आणि अज्ञान जाऊ शकतो. तोपर्यंत तशाला तसंच राहील. सांगणाराही तशाला तसा ना, ऐकणारे तशाला तसेच. म्हणजे सारखं समान झालं सर्व. समत्वम योग उच्चते. गीता सांगते समान समान झालं की योग होत असतो. पण अज्ञानाच्या समानत्वामध्ये योग नाही, ज्ञानाच्या समानत्वामध्ये योग आहे. अज्ञानाच्या समानत्वामध्ये योग नाही. आलं लक्षात? आणि मग ते अष्टावक्राला लागले लोक दात काढायला, हसायला लागले. सर्व पंडित लोक, एकापेक्षा एक विद्वान. कोणी सांख्याचा आचार्य, कोणी न्यायाचा आचार्य, कोणी योगाचा आचार्य, कोणी दर्शनाचार्य, कोणी वेदांताचार्य, कोणी न्यायाचार्य. वेगवेगळ्या शास्त्राचे वेगवेगळे पंडित विद्वान सर्व हसू लागले. फक्त 2 जण नाही हसले. एक याज्ञवल्क्य हसले नाही आणि राजा जनक नाही हसले. विठ्ठल अष्टावक्र म्हणजे सामान्य मूर्ती नाही. महाराज जनक ताटकन उभे राहिले आणि साष्टांग दंडवत करून त्यांना आसनावर आणले. आता ते 8 ठिकाणी वाकडा ऋषी अण्णा आसनावर उभा केला. ऐकणारे हास्य हसायला लागले. समोर बसलेले सर्व पंडित होते. तिथे काही वेड्यांची सभा नव्हती, पंडिताची सभा होती. आणि मग याज्ञवल्क्याने म्हटलं, राजा जनक या सभेमध्ये काय माणसं असली आज.
काय माणसं असली, काय कारण असेल, सर्वांना कारण माहित होतं. अष्टावक्र म्हणाले कारण मी सांगतो, कारण त्याचं कारण मी आहे. ज्या वस्तूचं, ज्या कार्याचं कारण मी आहे त्याच्याविषयी मी चांगला सांगू शकतो. ही लोक का असली? तर अष्टावक्राने म्हटलं, राजा जनक, मला असं वाटलं होतं की तुझ्या सभेमध्ये